non-corrupt, performing, progressive. But the state has massive challenges, developmental challenges, unemployment issues, lack of opportunities. याचं निदर्शक मोदींवरचं लोकांचं प्रेम आणि लोकांना मोदींच्या सारखं सरकार हवं आहे. Government which we want will be coming there, no doubt about that. Non-corrupt, लेफ्ट और कांग्रेस का भ्रष्टाचार हो, performing, केंद्र की एनडीए सरकार ही केरलम में आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर और सुविधाओं पर जोर दे रही है. His vision is what we are placing in front of the people of Kerala. progressive. यहाँ रेलवे लाइनों की डबलिंग का काम भी पूरा हो गया है. कोट्यम से अब हाई स्पीड आधुनिक वंदे भारत ट्रेन भी चलाई जा रही है. आणि केरळमध्ये एक बदलता आहे आणि भविष्य केरळचं हे भाजप आहे. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. माझ्यासोबत आज आमचे पुणे आवृत्तीचे निवासी संपादक अनिकेतजी जोशी आहेत आणि आपले आजचे जे पाहुणे आहेत ते आहेत प्रकाशजी जावडेकर, माजी केंद्रीय मंत्री आणि अनेक वेळा खासदार राहिलेले. शिवाय त्यांनी केरळ या विषयावर आज जे आपण बोलणार आहोत, केरळातल्या निवडणुका, गेल्या काही वर्षांमध्ये केरळातलं वातावरण कसं बदलतंय राजकीय दृष्ट्या, या सगळ्या पार्श्वभूमीवर केरळचं मतदान झालेलं असताना आपण जावडेकर साहेबांशी बोलतो आहोत. जावडेकर साहेब, तुम्ही तिकडे बरेच दिवस होतात. हो, कालच आलो. होय, कालच आलात. यावेळी 78.26% एवढं मतदान झालेलं आहे. तर हा जो एक वाढलेला टक्का आहे, हे कशाचं निर्देशक आहे? याचं निर्देशक मोदींवरचं लोकांचं प्रेम आणि लोकांना मोदींच्या सारखं सरकार हवं आहे. नॉन करप्ट, परफॉर्मिंग आणि प्रोग्रेसिव्ह असं चांगलं सरकार हवं आहे. सबका साथ, सबका न्याय, सबका साथ, सबका विकास करनेवाला सरकार चाहिए. अशामुळे लोकांनी यावेळेला टक्का वाढला आहे, तो तरुणांचा आणि महिलांचा. आणि त्यामुळे आम्हाला पूर्ण आशा आहे की आम्ही डबल डिजिट तर करूच, पण तिन्ही पक्ष डबल डिजिट होणारच आहेत. तर त्यामुळे आता किती येतात हे कळेल, पण आम्हाला भरघोस चांगलं यश मिळेल याची मला खात्री आहे. याची कारणं आहेत. म्हणजे केरळचं राजकारण समजून घेणं महत्त्वाचं आहे. केरळ हा असा एक प्रदेश आहे की सगळ्यात जास्त मायनॉरिटी व्होट्स आहेत. 28% मुसलमान, 18% ख्रिश्चन, हिंदू राहिलेले 54%. त्याच्यामध्ये इळवा समुदाय जो मुख्यतः शेतकरी होता, तर तोही 28%. आणि बाकीचे मग सगळे समाज हे बाकीच्या 22-25% आहेत. तर त्यामुळे या केरळच्या राजकारणाला नेहमीच काँग्रेसनी आणि LDF या दोघांतच चुरस राहिली. जनसंघाने सुरू केलं त्यावेळेला 2% मतं होती. भाजपच्या सगळ्याच विस्तारात, सगळ्या प्रदेशातल्या 3 महत्त्वाचे टप्पे दिसतात मला. एक राम जन्मभूमीचं आंदोलन, एक अटलजींचं सरकार आणि आता मोदी सरकार. त्यामुळे या 3मुळे प्रचंड वाढ होत गेली. आणि 84 साली काँग्रेस 400 जागा होत्या, आम्ही 2 जागा होतो. आज आमच्या तिसऱ्यांदा सरकार आलं आहे आणि आमच्या NDAचे 330पेक्षा जास्त सदस्य आहेत. आणि यांचे काँग्रेसचे जेमतेम 100पर्यंत आलेत, 99च आहे. त्यामुळे अशा अवस्थेमध्ये काँग्रेस आणि कम्युनिस्ट आता कुठेच राहिले नाही. केरळ टाकल्यात कम्युनिस्ट उरलेले आहेत. हां, कारण बंगालमध्ये काँग्रेसने 30 वर्ष राज्य केलं, 47 ते 77. कम्युनिस्टांनी 34 वर्ष राज्य केलं, 77 ते 2011. पण नंतर आता त्यांचे आमदार किती आहेत विचारलं तर दोघांचे 0 आमदार आहेत. त्यामुळे
दोन्ही पक्ष या पतनाकडे निघाले हे स्पष्ट आहे. आणि ते इंडिया अलायन्सचे भाग आहेत. म्हणजे ते त्या ठिकाणी ते केरळमध्ये नुरा कुस्ती खेळतात आणि बाकी ठिकाणी मैत्री असतात. म्हणजे संसदेबाहेर धरणं धरताना ते एकत्र असतात आणि केरळमध्ये आल्यावर खोटं भांडतात. त्यामुळे केरळच्या लोकांना आता हा एकदा तोडायचा आहे. बरं, दुसरा एक त्यांचा विचार मनात आला की आपण मतदान करत नसताना सुद्धा मोदी विकासासाठी इतकं करतात आणि केरळचा विकास उत्तम चालवतात आणि त्याचबरोबर आपल्याही घरी सर्व्हिस पोचवतात, करप्शन नाही. आणि तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झालेत केरळने मतदान न करता सुद्धा. तर त्यामुळे म्हणजे 20% मतं आता आमची झाली होती लोकसभेला. त्यामुळे 20% मतं देऊन सुद्धा तेच जर सरकारमध्ये येणार आहे तर आता व्हाय नॉट मोदी. आणि कुठल्याही मुस्लिमांपासून ख्रिश्चनांपासून कुणाच्याही घरी गेला तर नव्या पिढीला जर विचारलं हाऊ डू यू रेट मोदी ॲज अ लीडर, ते म्हणतात एक्सलंट. आणि मग मी विचारतो कारण काय, तर कारण त्यांचं प्रत्येकाचं वेगळं असतं आणि ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही त्यामध्ये यावेळेला मोदींचं जास्त 2 रोड शो 2 सभा हे तर झालंच, पण एकूणही मोदींच्या भोवती आणि विकसित भारताचं पूर्ण स्वप्न करण्यासाठी विकसित केरळम अशी आमची घोषणा होती आणि त्याच्या आधारावर चाललं. तुम्हाला असं वाटतं की केरळमध्ये हे इलेक्शन सुरू असतानाच आखाती देशात मोठं युद्ध सुरू झालं, विशेषतः दुबई अबुधाबी या भागामध्ये केरळमधलं खूप मोठ्या लोक संख्येने लोक असतात. ते कदाचित मतदानाला येऊ शकणार नाहीत, म्हणजे आले नसतील, कारण विमानाची तिकीटं प्रचंड वाढली होती आणि सुविधा नव्हत्या. हा एक भाग. त्याच्यामुळे म्हणजे कम्युनिस्टांवर काँग्रेसवर किती परिणाम होईल, भाजपचं नुकसान होईल का? असं आहे, माझं वेगळं म्हणणं आहे. आम्ही इतका म्हणजे क्षुल्लक विचार नाही करत. आम्ही विचार करतो की आपल्या देशातले आणि केरळमधले जवळजवळ 40-50 लाख लोक हे जर आखाती देशामध्ये आहेत तर त्यांची सुरक्षा कशी होईल ही मोदींची पहिली चिंता आहे. आणि त्यामुळे ते अशा वेळेला काहीही पाहत नाहीत राजकारण. आम्ही राजकीय विचार केलाच नाही. आम्ही सगळ्यांना धीर देणं, एम्बसीकडून ॲक्टिव्ह करणं आणि सगळ्यांना योग्य वेळेला योग्य वॉर्निंग देणं आणि सगळ्या सत्ताधाऱ्यांशी बोलून तिथलं इंडियन्सना नीट सुरक्षा मिळेल. आणि तरीसुद्धा जवळजवळ 2-2.5 लाख लोक ज्यांना परत यायचं होतं त्यांना सुखरूपपणे परतही आणलं. त्यामुळे असं करून दाखवलं आहे ते हे लोकांच्या फार मनात आहे. दुसरं, गल्फमध्ये जो कामगार काम करतो त्याला तो आता घरच्यांना सांगतो की बाबा रे, इथे आमची कॉलर आम्हाला पहिल्यांदा इंडियन म्हणजे तुच्छ समजायचे, पण आता मोदी आल्यामुळे एकदम इंडिया, ओ हाऊ इज मोदी असं विचारतात. तर हा जो फरक झाला आहे, तर हा एक फरक झाला आहे. त्यांनी घरी अनेकांनी कळवलं, फोन केले, पत्र लिहिली. आता त्याचाही काय परिणाम होतो ते कळेल आपल्याला. केरळचं स्पेसिफिक जर बोलायचं झालं तर 140 जागा. गेल्या वेळी पहिल्यांदा केरळच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये असं झालं की 2 वेळा सलग LDF म्हणजे डाव्या आघाडीचं सरकार आलेलं आहे. आणि आत्ताच्या घडीला आपण जर विचार केला तर गेल्या 5 वर्षामधलं जे राजकारण बदललं, एक खासदार येणे, त्रिशूरला खासदार येणे किंवा तिरुवनंतपुरमला मेयर येणे, आणि त्यांना मोदींनी त्यानंतर जे वाक्य म्हणाले होते, ते बोलले होते, ते फार महत्वाचं होतं की हा एक सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखा मैलाचा दगड आहे. म्हणजे केरळमधला संघर्ष भारतीय जनता पार्टीचा माहिती आहे. आता RSSच्या शाखा जर म्हटल्या तर त्या चिंचोळ्या छोट्याशा राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आहे. जवळपास 6,500 ते 7,000 शाखा बनतात. याचा परिणाम निवडणुकीवर थेट कसा, आणि तुमच्या दृष्टीने तिरंगी लढती कुठे कुठे होत्या ज्यामध्ये तुम्ही असं गृहीत धरताय की जो आकडा आहे तो 2 आकड्यामध्ये जाईल? बरोबर आहे. याच्यात पहिलं एक मी थोडा आणखी
मध्ये विराम घेऊन सांगतोय की आमचे लोकही, आमचे कार्यकर्ते, एक तर पक्षांतर्गत जेव्हा पक्ष छोटा असतो तेव्हा उलट तिथे थोडी जास्त भांडणं, जास्त सगळ्या बातम्या बाहेर पडणं असं असायचं. ते सगळं थांबलं. आणि त्याहीपेक्षा ख्रिश्चनांचं आउटरीच आम्ही सुरू केलं 21मध्ये. आणि त्या वर्षी मी म्हटलं, मी गेलो तर त्यावेळेला पहिला विषय निघाला की मी म्हटलं बा ख्रिसमसला आपण काय करतो. ते म्हटले आम्ही काही करत नाही. म्हटलं करत कसं नाही, जा. तर सगळे तयार नव्हते मानसिकदृष्ट्या. पण मग आम्ही सगळ्यांना सांगितल्यावर आमचे ख्रिश्चन कार्यकर्तेही बऱ्यापैकी आहेत. तर त्या सगळ्यांनी मिळून त्याला उचलून धरलं आणि 1.5 लाख परिवारांपर्यंत गेले. आणि त्यांनी इतकं स्वागत केलं जोरात की सगळे कार्यकर्ते येऊन एकदम खुश होऊन सांगू लागले की काय मजा आली, अमुक झालं तमुक झालं. म्हटलं ठीक आहे, आता ईस्टर संडेला जायचं. त्यामुळे त्या वर्षी नंतर ईस्टर संडेलाही जायला लागलो. मग विशूला त्यांना आपल्या घरी बोलवा, असं कार्यक्रम सुरू केले आम्ही. शेवटी समाजामध्ये राजकारण म्हणजे केवळ भाषण नसतं. समाजामध्ये राजकारण म्हणजे समाजाची सरमिसळ होणं असं आहे. तरी आमच्यात एक कमी अजून होतं की आमचे कार्यकर्ते एका मतदारसंघावर भर देऊन दर महिना 15 दिवस तिथे राबणं आणि तिथला संपर्क वाढवणं हे करत नाहीत. त्यामुळे स्वतःची जी महाराष्ट्रात आपण जसं पाहतो की स्वतःची 10, 15, 20 हजार मतं ही त्यांची असतात आणि मग पक्षाची लहर जी काय मतं असतील ती मिळतात आणि मग जिंकून येतात. त्यामुळे आम्हाला अडचण होती. पण हळूहळू हे सगळे कार्यक्रम सुरू केले आम्ही, सगळ्यांनी मिळून सुरू केले आणि त्याचा सगळ्यांना फायदा झाला. त्यामुळे आता तुमच्या प्रश्नाकडे येतो की केरळमध्ये पहिल्यापासून 2 आघाड्या आहेत आणि आलटून पालटून व्हायच्या. पण यावेळेला मात्र 2 वेळा कम्युनिस्टांचा आला. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध एवढी अँटी इन्कम्बन्सी होती की त्या अँटी इन्कम्बन्सीमध्ये त्यांच्या विरुद्ध फार मोठा जनमत दिसलं, निवडणुकीतही दिसलं आणि तेही सगळ्यांचे चेहरे तसेच होते. आता त्यांनी धाडसाने म्हटले आम्ही तिसऱ्यांदा येऊ, पण दुसऱ्या बाजूने काँग्रेसचंही सगळं मॉरल खलास झाल्यासारखं आणि आपापसात भांडणं याच्यामुळे त्यांच्या संबंध प्रचाराला कुठे एकसूत्रता आणि ही आलीच नाही. त्या मानाने आम्ही खूपच ऑर्गनाईजरित्या प्रचार केला आणि सगळे नेते आमचे आले. कारण केंद्रातून मंत्री येणं फक्त आमचंच शक्य आहे, कारण त्यांच्या दोघांकडेही नाही. त्यामुळे ते आलून सगळीकडे गेले आणि त्याचा मोठा उपयोग झाला आणि ते सगळ्या कार्यक्रमात सहभागी झाले, लोकांशी संवाद केले. मी सुद्धा जेव्हा गेलो पहिला तर 3 वर्षामध्ये मी सर्व तालुक्यांमध्ये, प्रमुख तालुक्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या मेळाव्या घेतले आणि कार्यकर्त्यांचे म्हणजे जे पदाधिकारी आहेत, बूथ अध्यक्ष आहेत, तिथे आमचे बूथ अध्यक्ष मला नेहमी अभिमान वाटतो. कोणी कंडक्टर, कोणी ड्रायव्हर, कोणी रिक्षा चालवणारा, कोणी लोडर म्हणजे हमाली करणारा, कार्पेंटर, पेंटर असे सगळे लोक आहेत. पण असे लोक ध्येयाने भाजपशी आणि संघाशी जोडलेले आहेत आणि ते आयडिओलॉजिकल कमिटमेंट म्हणून काम करतात. आपण गेल्या निवडणुकीमध्ये बघितलं तर डावी आघाडी अर्थातच म्हणजे खूप त्यांना चांगली मेजॉरिटी मिळालेली होती, आधीपेक्षा जास्त मेजॉरिटी 92 जवळ जागांवर जिंकून आलेले होते. परंतु लोकसभेमध्ये ट्रेंड बदलला. लोकसभेमध्ये काँग्रेसने तिथे बाजी मारलेली. आपल्याला 20 पैकी जवळजवळ 18 जागा काँग्रेस जिंकली. पण जिथे काँग्रेसचे खासदार जिंकले तिथे मात्र महापौर भाजपाचा झाला. त्याची नोंद करणं. मग हे सगळं जे केरळचं राजकारण आहे हे तुम्ही म्हणजे महाराष्ट्रातून पाहणं आणि तिथे जाऊन थेट ग्राउंडला पाहणं, तिथे ढवळून निघाला. आणि तुम्ही जसं म्हटलं की मोदींनी म्हटलं की हे फार मोठी विजय आहे, तर तो विजय असा आहे, त्याला एक ॲनॉलॉजी आहे की गुजरातमध्ये 87 साली तोपर्यंत भाजप 75चा अपवाद वगळता कधीही जिंकलं नव्हतं. भाजपसुद्धा त्यावेळेला 75ला जनता मोर्चा होता, पण सर्व पक्षांची आघाडी होती. तोपर्यंत आम्ही जिंकलो नव्हतो. 87 साली आम्ही अहमदाबाद कॉर्पोरेशन जिंकली
म्हणजे राज्याची राजधानी जिंकणं, त्याचा इतका इलेक्ट्रिक इफेक्ट असतो की त्याच्यामुळे तेच केरळची तीच मुवमेंट आहे. म्हणजे इट इज द अहमदाबाद मुवमेंट फॉर केरला. आणि त्या एका विजयाचा अफाट मोठा परिणाम संबंध केरळच्या सायकॉलॉजीवर झाला की BJP कॅन कम इन पॉवर अँड आर रुलिंग गुड. त्यामुळे आमच्या 3-4 महिन्यामध्ये जे कॉर्पोरेशननी काम केलं त्याचं सुद्धा लोकांना कौतुक वाटलं. आणि म्हणून यावेळेला विश्वासाने लोक भाजपच्या मागे उभे राहिले. FCRAच्या निमित्ताने एक खडा टाकण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला, पण स्वतः किरण रिजिजू आले, सगळ्या ख्रिश्चन नेत्यांशी बोलले, मनमोकळी चर्चा झाली आणि सगळ्यांना शंका दूर केल्या की बाबा रे, जे शैक्षणिक आणि सामाजिक सेवा करतायत किंवा आरोग्य सेवा करतायत, ज्या जेन्युइन संस्था आहेत, त्यांच्या विरुद्ध या बिलमध्ये काहीही नाही. उलट त्यांना प्रोटेक्शन जास्त मिळेल. पण जे NGOच्या नावाने फॉरेनमधून आलेला निधी हा मिसॲप्रोप्रिएशन करून किंवा त्यापेक्षा डायव्हर्ट करून टेरर फंडिंगकडे वळवतात, त्याच्याच विरुद्धचं पाऊल म्हणून हे बिल आहे. त्यानंतर पुन्हा कोणी आवाज काढला नाही, पुन्हा कोणी काही विरोध दर्शवला नाही, शंका प्रकट केली नाही. त्यामुळे यावेळेला ख्रिश्चनांमधलं सुद्धा बऱ्यापैकी मतदान आम्हाला होईल. तिथे मतं बदलणं इतकं सोपं नसतं, कारण तिथे इतकी 75 वर्षाचं डिस्कोर्स एक आहे. म्हणजे संबंध लोकसभेत तुम्हाला आश्चर्य वाटेल, देशभर काय निवडणूक चालली होती, घराणेशाही, प्रगती, बेरोजगारी, महागाई, अमुक तमुक. तिकडे काय चाललं होतं, CAA, पॅलेस्टाईन, इंतिफादा, नंतर गाझा. हमासच्या लीडरला त्यांनी निवडणुकीत बोलवलं होतं लेफ्ट फ्रंटनी, आणि त्याचं व्हिडिओ स्पीच झालं. म्हणजे असलं प्रचार होता लोकसभेत. पण आता मात्र यावेळेला असली हिंमत नाही कोणी केली, आणि त्यामुळे सगळेजण या विषयावर चूप राहिले आणि आपल्याच केरळच्या विषयावर आम्ही त्यांना आणलं. आणि ते आणल्यामुळे आता लोकांना यावेळेला आम्हाला खूप चांगली आशा आहे. लेट अस सी, 4 मेपर्यंत वाट पाहू. पण आम्ही निश्चित जोरात काम करणार, आणखी पुढे जाणार. आणि मी तुम्हाला आज भविष्य सांगतो की आम्ही लवकरच केरळमध्ये सत्तेवर येऊ. प्रधानमंत्र्यांचा विश्वास आहे याच वेळी येऊ. पण मी निश्चित सांगतो की केरळमध्ये फ्युचर BJPच आहे आणि NDA आहे. कारण NDAचे पक्षसुद्धा सगळे चांगले पक्ष हळूहळू आमच्याकडे यायला लागले आणि आणखी येतील लोक या निवडणुकीच्या निकालानंतर. आत्ताच्या केरळमधल्या राजकारणामध्ये एक डावी आघाडी, एक काँग्रेस प्रणित मध्यम विचाराची आघाडी आपण म्हणू, आणि NDA. तर NDAकडे असणारी संख्या पक्षांची ही, म्हणजे बाहेर इफेक्टिव्ह पक्ष असलेले तिथे 3 इफेक्टिव्ह नाही आहेत. तर हे बाकीचे पक्ष तुमच्याकडे वळतील. बाकीचे पक्ष कसे आले, एक भारतीय धर्म जनसेना आहे, म्हणजे BDJS. ते SNDP ही त्यांची मुख्य इळवांची संघटना आहे, इळवांची मोठी संघटना आहे. तर त्या संघटनेचं लोक मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे आले आणि त्यामुळे 16पासून निवडणुकीमध्ये थोडा थोडा बदल होत गेला. आणि त्यामुळे तो समाज मोठ्या प्रमाणावर यावेळेला नेहमी देतात मतं, त्याच्या दुप्पट मतं आम्हाला मिळतील याची आम्हाला खात्री आहे. ख्रिश्चनांमध्ये सुद्धा मतदारांमध्ये वाढ होईल आणि बाकी वर्गाची मतंसुद्धा चांगल्या संख्येने आली आणि मिळतील याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे UDF पुढे जाईल का ADF पुढे जाईल असं आम्ही आता काही म्हणण्याला काय अर्थ नाही. काही झालं तरी दोघांची गच्छंती निश्चित आहे यावेळेला. आणि BJP हेच केरळचं फ्युचर आहे. आता किती ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की खूप लक्षवेधी लढतील किंवा नाही, काही जे नेते आहेत ना, म्हणजे जसं राजीव चंद्रशेखर असतील, शोभाजी असतील किंवा K. सुरेंद्रन असतील, म्हणजे हे नेते आहेत केरळाचे ज्यांचे चेहरे, तिकडे शशी थरूरांसारखा एक चेहरा आहे की जो राष्ट्रीय पातळीवर सुद्धा बराच प्रभावी चेहरा आहे, असा एक काँग्रेसकडे असलेला चेहरा आहे. पण या सगळ्या नेत्यांना धरून आणखी कुठले असे कॅन्डिडेट्स तुम्हाला वाटतात की खूप चांगलं काम त्यांचं ग्राउंडवर आहे आणि त्यांना जिंकण्याची, असं ज्यांचं ग्राउंडमध्ये काम चांगलं आहे आणि ज्यांचं हे आहे असे
जवळजवळ 40 मतदारसंघ असे होते आहेत की ज्याच्यामध्ये आम्हाला 30% जास्त मतं ऑलरेडी लोकसभेत आहे. बरं. त्यामुळे एक थोडी छलांग मारायची की ती सीट जिंकण्याकडे आपण जाऊ शकतो. तर ती यावेळेला अनेक ठिकाणी मारू याची आम्हाला खात्री आहे आणि काही अनपेक्षित सुद्धा निर्णय येतील याची मला खात्री आहे. त्यामुळे आम्ही कॉन्फिडंट आहोत, पण मोठी चांगली संख्या येईल हे सत्य आहे. गेल्या काही काळामध्ये तुम्ही आता केरळमध्ये सातत्याने प्रवास करताय, तिथे राहताय, तुम्हाला भाषेची अडचण नाही आली कधी? नाही, दोन लोकांशी कारणांनी संवाद आली नाही. साधताना मला किंवा तुमची सगळ्यांचं ऍक्सेप्टेबिलिटी तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये यांच्यात नाही, वाढण्यासाठी? त्याची दोन कारणं आहेत. मी जाऊन नुसती भाषणं नाही केली, सगळ्या बैठका या संवाद रूपाने चालवल्या. त्यामुळे प्रत्येकाची विचारपूस करणं, त्याचं सूचना घेणं आणि त्याचबरोबर काय करा असं नेमकं सांगणं. बूथ लेवलला भाजपचे दर आठवड्याला काहीतरी कार्यक्रम येतच असतात देशभर. त्या कार्यक्रमामध्ये मी कुठल्या तरी बूथवर जाऊन त्यांच्याबरोबर ते काम करायचो. त्यामुळे एक सगळ्यांना आनंद वाटला आणि मी एक आणखी प्रॅक्टिस केली होती की माझ्या दौऱ्यामध्ये निदान रोज 2 घरं जी कधीही भाजपला आणि संघाला मदत केलेली नाही आणि ज्यांनी कधी आपल्याला मत दिलेलं नाही अशा 2 घरी मला जायचो. संबंध फॅमिलीशी संवाद व्हायचा आणि मी म्हटलं तसं तरुण मुलं एकदम सांगायची की येस, मोदी इज अन एक्सलंट लीडर 90% घरात. आणि मग ते झाल्यावर मी सांगायचो पेरेंट्सना की अहो, ही नवी पिढी तर आमच्याबरोबर आली, आता तुम्ही कशाला तिकडे बसला, या इकडे. आता हे कसं असतं, चिकाटीने करण्याचं काम असतं, पण करत राहायचं, त्याचा उपयोग होतो. आणि यावेळेला आमचं टीमवर्कही चांगलं झालं. राजीव चंद्रशेखर यांचं नेतृत्व, निर्णय क्षमता ही चांगली आहे, टीमही चांगली जमली होती आणि त्यामुळे हा रिझल्ट यावेळेला आम्हाला अपेक्षित आहे. नाही, पण भारतीय जनता पक्षाचे स्थानिक अध्यक्ष त्यांनी लढायला नकार दिला आणि त्याच्यामुळे नाही, असं नाही झालं. ते लढले ना. ते लढले. राजीव चंद्रशेखर तर नेममधून लढले, शशी थरूर नाही लढलेले. कारण त्यांच्याकडे मुख्यमंत्री एक बेर और 100 बंदर असं तशी स्थिती आहे तिथे. त्यामुळे आता तुमचं जेव्हा पोस्ट वोटिंग म्हणजे मतदान झालेलं आहे, आता 4 तारखेची अर्थातच वाट बघायची आहे, पण चर्चा होते, अनालिसिस होतं, त्यामध्ये टक्केवारीमध्ये किती वाढ झालेली असेल आणि जागांमध्ये तुम्हाला काय? आम्ही असं आहे, ओव्हरऑल पर्सेंटेज म्हणाल हो. तर आमचं 20% होतं एनडीएचं, त्याचं आम्ही 25च्या पुढे जाऊ. पण जिथे आम्हाला 30-35% मतं होती त्यातल्या अनेक ठिकाणी आम्हाला 45% मतं होऊ शकतात. 40च्या पुढे गेलं की तुम्ही एकदम फाईटमध्येच येतात, जिंकायच्या टोकावर येतात, कारण तिघांची लढत आहे. तिथे फक्त टॅक्टिकल वोटिंग करण्याची पूर्वी एक प्रथा होती त्यांची की भाजप जिंकत असेल तर दोघांनी एकत्र यायचं. पण ते यावेळेलाही काही जणांनी म्हटलं आहे, पण मला नाही वाटत तसं होईल, कारण त्या दोघांची फाईट अगदी जीवघेणी होतीच आत्ता. तर त्यामुळे त्यांचाही आरपारचा प्रश्न आहे. त्यामुळे कोणी आपली सीट कन्सिडर करणार नाही आणि म्हणून हे होईल याची मला खात्री आहे. पण कसं तुम्ही जे म्हणाल तोच मुद्दा की तसं म्हटलं तर काँग्रेस म्हणा किंवा डाव्यांना म्हणा, डाव्यांना तर गमावण्यासारखं काय तर फक्त केरळ आहे त्यांच्या हातामध्ये. काँग्रेसचा जर आपण विचार केला तर काँग्रेसचा लोकसभेमध्ये केरळचा चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. मग राहुल गांधी असो किंवा प्रियांका असो, त्या तिथे केरळवर ध्यान म्हणजे लक्ष देऊ नका. या परिस्थितीमध्ये भाजपा हा त्यांचा सगळ्यांचाच 1 नंबरचा शत्रू होतो, कारण देश पातळीवरचं भाजप. मग कन्सॉलिडेशन जे होतं ते जिथे आपण जिंकणं शक्य नाही तिथे भाजपाला पाडा. हो, पण ते जे असतं ते आता यावेळेला होणार नाही, कारण समबडी हॅज टू कन्सीड द सीट. ती करायला आता यावेळेला कोणी तयार होणार नाही, झालं नाही असा आम्हाला प्रत्यक्ष रिपोर्ट आहे. आता आमच्याकडे आणखी 4-5 दिवस उत्तम विश्लेषण चालेल. प्रत्येक ठिकाणची बूथची माहिती सगळी येईल, त्यानुसार आम्हाला कळेल. त्यामुळे नंतर जरूर सांगू. पण खरोखर यावेळची निवडणूक अतिशय उत्तमरित्या झाली आणि केरळमध्ये एक बदलता आहे आणि भविष्य केरळचं हे भाजप आहे
एवढं निश्चित झालं. एक फक्त आपण फक्त म्हणजे परत एकदा 4 मेला आपण परत भेटूया बरं. आणि त्यावेळेला ह्या सगळ्याचा आढावा पुन्हा या एकदा व्हिडिओ सकट आपण घेऊया. निश्चित. फक्त एक फक्त मला विचारायचं असेल, सांगा. तुम्ही देशभरातल्या अनेक राज्यांमधल्या निवडणुका पाहिल्यात, अनेक ठिकाणी भाजपासाठी तुम्ही प्रभारी म्हणून राज्यामध्ये गेलात. केरळमध्ये वेगळं काय? केरळमध्ये खूप वेगळं ते आहे. फार म्हणजे ते केरळमध्ये सांगावं. 2 गोष्टी आहेत. एक, कमिटमेंट पार्टीची वोट्स ही खूप पक्की आहेत. हं. म्हणजे LDFची असो, UDFची असो, BJPची असो. BJP थोडी ग्रो होत गेली पण आता ती चांगलीच ग्रो झाली. सो इट्स अ 3 कॉर्नर कॉन्टेस्ट आणि त्यामुळे ज्याची मतं त्याची असतात. एक मत इकडून तिकडे बदलणं हे मोठं कष्टाचं काम आहे. हो. त्याला घराघरात जाऊन संवादच करावा लागतो आणि तो संवाद झाला तर विश्वास असेल. म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना तेच सांगितलं की बाबा रे, जास्तीत जास्त वेळ आपण आपल्या मतदारसंघामध्ये केवळ शेवटचे 20 दिवस नाही तर आधीसुद्धा काम करा. ज्यांनी केलं त्यांना फायदा मिळणार आहे हे मला निश्चित खात्री आहे. तर बघूया 4 मेला निकाल जरूर. येणारच आहे आणि त्यावेळी भारतीय जनता पार्टीला नेमकं केरळमध्ये त्यांच्या मतांमध्ये किती वाढ झाली टक्केवारीमध्ये, याशिवाय जागांमध्ये किती वाढ होते हे निश्चित बघण्यासारखं असणार आहे. यावेळची बऱ्याच ठिकाणची लढत ही तिरंगी झाल्यामुळे आणि भारतीय जनता पार्टीने केवळ निवडणुकीच्या तोंडावर नव्हे तर गेली काही वर्ष सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून तुझं काम झाल्यामुळे काय बदल होतो ते आपल्याला कळणार आहे. पुन्हा भेटू. जवळेकर साहेब, आम्हाला दोघांच्या वतीने धन्यवाद.